ठीक आहे. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. सॉरी, दोन्ही हात सरळ करायचे आहेत. आणि आता आपल्याला डावीकडे वळायचं, नंतर उजवीकडे वळायचं आहे. करूयात. 1, 2, पूर्ण पाठीला पीळ द्यायचा. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. वर हात सरळ आणि हात करायचे आहेत खाली. आता दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोट गुंफवायचे आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत आणि आपल्याला डाव्या बाजूला वाकायचं आहे. 1, सरळायचं 2, उजवीकडे वाकायचं आहे. 1, 2, परत डाव्या बाजूला 1, 2, उजवीकडे वाकायचं आहे. 1, 2, परत डावीकडे 1, 2, उजवीकडे 1, 2. हात करायचे आहेत सरळ आणि कडेने हात करायचे आहेत खाली. आता थोडस पायामध्ये अंतर वाढवायचं आहे, खांद्यांपेक्षा थोडं जास्त. दोन्ही हात बाजूला करायचे आहेत. श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचे, हात खाली टेकवायचे. श्वास आतमध्ये घेत थोडस मागे झुकायचं आणि हात बाजूला करायचे. करूयात. 1, श्वास बाहेर. आता श्वास घेत वरती यायचं, मागे झुकायचं, दोन्ही हात बाजूला. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर, हात खाली टेकवायचे आहे. पुन्हा 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. श्वासावर करायचा आहे. 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत 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 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. आणि पूर्ण सरळ व्हायचा. श्वास घेत 1, श्वास आतमध्ये आणि हात खाली. 2, श्वास बाहेर. ठीक आहे. दोन्ही पाय जवळ करायचे आहेत, मान सरळ. दोन्ही हात पुढून मागे गोल फिरवायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4, 5. वर हात करायचे आहेत खाली. मान सरळ. दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत आणि आपल्याला मान वरती करायचे. श्वास आतमध्ये घेत 1, श्वास बाहेर सोडत हनुवटी छातीला टेकवायचे आहे. 2, परत एकदा 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. परत 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. पुन्हा 1, श्वास आतमध्ये. 2, श्वास बाहेर. वर मान करायचे सरळ. आता मान डावीकडे वळवायचे आहे. 1, मान डावीकडे वळवायचे आहे. सरळचे 2, उजवीकडे मान वळवायचे आहे. 1, 2, परत डाव्या बाजूला 1, 2, उजवीकडे 1, 2. आता चेहरा समोर, मान डावीकडे वाकवायचे आहे. 1, 2, उजव्या बाजूला 1, 2, परत डावीकडे 1, 2, उजवीकडे 1, 2, परत डाव्या बाजूला 1, 2, उजवीकडे 1, 2. हात करायचे आहेत खाली. आता या बाजूला चेहरा करायचा आहे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. 4 फूट, 3 ते 4 फूट आपल्या उंचीनुसार अंतर घ्यायचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेमध्ये घ्यायचे आहेत. आणि आता उजव्या हाताने डाव्या पायाला, डाव्या हाताने उजव्या पायाला आपल्याला स्पर्श करायचा आहे. करूयात. 1, उजव्या हाताने डाव्या पायाला स्पर्श, मानवर, पाठीला पीळ. दोन्ही पाय सरळ अपेक्षित आहेत. 2, पूर्ण वर यायचं आहे. परत 1, 2, परत 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2, 1, 2,
एक, दोन, 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 शेवटचा एक आणि दोन. हात करायचे आहेत खाली. मान सरळ, दोन्ही हात कमरेवरती ठेवायचे आहेत. डावीकडे झुकायचा आहे आणि उजवा हात वरती घेचायचा आहे. थोडासा जर्क जायचा डाव्या बाजूला. करूयात. एक, दोन, तीन, चार, पाच. परत सरळवायचं आहे, उजवीकडे झुकायचं आहे, डावा हात वरती खेचायचा आहे खांद्यातून. एक, दोन, तीन, चार, पाच. परत सरळ उजवा हात वरती घ्यायचा आहे. एक, दोन, तीन, चार, पाच. परत सरळवायचं आहे. परत उजवा हात वरती, डावा हात वरती. एक, दोन, तीन, चार, पाच. पुन्हा सरळ दोन्ही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. पायामध्ये अंतर ठेवून आपल्याला मागे झुकायचं आहे आणि पुढे झुकायचं आहे. परत श्वास आतमध्ये घेत मागे झुकायचा आहे, श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचा आहे. एक, पुढे झुकायचा आहे. दोन, श्वास बाहेर आणि पुढे. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. पुन्हा एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. परत सरळायचं आहे, मान करायचे आहे सरळ. आता दोन्हीही हात सरळ करायचे आहेत आणि आपल्याला डावीकडे वळायचं आहे, नंतर उजवीकडे वळायचं आहे. करूयात. एक, दोन, तीन. दुसरा हात खांद्यांवरती ठेवायचा आहे. पाच, सहा, सात, आठ, नऊ, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19 आणि 20. बॅलन्स करायचा व्यवस्थित आणि हात करायचा आहे खाली. दोन्ही हात कडेनीवरती करायचे आहेत. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत आणि पहिल्यांदा डावीकडे वळायचं आहे. एक, डावीकडे वळायचं आहे, पुढे झुकायचं आहे. दोन, खालून उजवीकडे यायचं आहे. तीन, वर यायचं आहे. चार, चेहरा समोर. पाच. परत एक, डावीकडे. दोन, पुढे. तीन, उजवीकडे. चार, वर, चेहरा उजव्या बाजूला आणि मग गोल फिरायचंय. पाच. परत एक, दोन, तीन, चार, पाच. चौथी हालचाल. एक, दोन, तीन, चार, पाच. शेवटची हालचाल. एक, दोन, तीन, चार आणि पाच. आता हेच करायचंय उजव्या बाजूने. पहिल्यांदा उजवीकडे वळायचं आहे. एक, दोन, खालून डावीकडे. तीन, वर यायचं. चार, चेहरा डावीकडे आणि पाच. पुन्हा एक, दोन, तीन, चार आणि पाच. पुन्हा एक, दोन, तीन, चार आणि पाच. पुन्हा एक, दोन, तीन, चार, पाच. परत एकदा. एक, दोन, तीन, चार, पाच. शेवटचा. एक, दोन, तीन, चार आणि पाच. हळूवार हात करायचे आहेत खाली आणि आता दोनही पाय जवळ करायचे आहेत. दोनही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत. मान करायची आहे वर. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना आपल्याला ताण द्यायचा आहे आणि दोनही गुडघे आपल्याला डावीकडून उजवीकडे गोल फिरवायचे आहेत. करूयात. एक, दोन, तीन, चार आणि पाच. परत विरुद्ध दिशेने. एक, दोन, तीन, चार आणि पाच. ठीक आहे. हळूवार फिरवायचं आहे आणि मान करायचे आहे सरळ. वॉर्मअप झाल्यावर आता सर्वांनी खाली बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद आणि लक्ष श्वासावरती आपल्याला द्यायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे
आणि हळूवार श्वास आपल्याला बाहेर सोडायचा आहे. श्वासाची गती आणि हृदयाची गती आपल्याला सामान्य ठेवायची आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. दोनही हात आपल्याला गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत ज्ञान मुद्रेमध्ये. श्वासाकडे लक्ष द्या. सूक्ष्म व्यायाम करताना, स्थूल व्यायाम करताना ज्या ज्या स्नायूंना आपल्याला ताण पडलाय त्या स्नायूंना आता रिलॅक्स करायचं आहे. खोल श्वास घ्यायचा आहे, खोल श्वास सोडायचा आहे. अशा प्रकारच्या आसनपूर्व हालचाली आपल्याला आसन करायला मदत करतात. सर्व सांधे आणि स्नायू हे लवचिक होतात. त्यामुळे आपण योगासनं चांगल्या पद्धतीने करू शकतो आणि आपल्याला त्याचा फायदा अधिक प्रमाणामध्ये होतो. दोन्ही हात आता नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि आपल्याला प्रार्थना म्हणायची आहे. योगेन चित्तस्य पदेन वाचा मलं शरीरस्य च वैद्यकेन योपाकरोतं प्रवरं मुनीनां पतञ्जलिं प्राञ्जलिलानतोऽस्मि अबाहु पुरुषाकारम् शङ्खचक्रासिधारिणम् सहस्रशिरसं श्वेतम् तन्नमामि पतञ्जलि। हरि ओम। हळूवार डोळे उघडायचे आहेत, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आणि आता दोनही हात आपल्याला नमस्कार मुद्रेमध्ये वरती घ्यायचे आहेत. एक, दोनही हात वरती, दोनही हातांचे दंड कानाला लावायचे आहेत. मान सरळ करायचे आहे, पाठीचा कणा ताठ ठेवायचा आहे आणि आपल्याला आता डाव्या बाजूला झुकायचं आहे. दोन, डावीकडे झुकायचं आहे, मान आणि चेहरा समोर राहील. श्वास घेत सरवायचा आहे. एक, श्वास आतमध्ये आणि सरळ उजवीकडे. दोन, श्वास बाहेर परत सरवायचा आहे. एक, श्वास आतमध्ये डाव्या बाजूला. दोन, श्वास बाहेर परत सरळ. एक, श्वास आतमध्ये उजवीकडे. दोन, श्वास बाहेर परत सरळ. एक, श्वास आतमध्ये आणि नमस्कार मुद्रेमध्ये हात करायचे आहेत खाली. दोन, श्वास बाहेर. पुन्हा आता दोनही हात मागे घ्यायचे आहेत, खांदे आपल्याला मागे रोल करायचे आहेत. मान सरळ आणि डाव्या बाजूला झुकायचं आहे. एक, हनुवटी टेकवायची आहे डाव्या पायाच्या गुडघ्याला. पुन्हा सरवायचं आहे. दोन, उजव्या बाजूला. एक, दोन, परत एकदा डाव्या बाजूला. एक, दोन, उजवीकडे. एक, दोन. आता पुढे झुकायचं आहे मध्यभागी. एक, आपल्या टाचेचा दाब पोटावरती आला पाहिजे याकडे लक्ष द्यायचं आहे आणि कपाळ जमिनीला टेकवायचा प्रयत्न करायचा आहे. परत सरळायचं आहे. दोन, पुन्हा एकदा पुढे झुकायचं आहे. एक, परत सरळायचं आहे. दोन. पाय चेंज करायचा आहे. जो पाय वर होता तो खाली घ्यायचा आहे, जो पाय खाली होता तो वरती घ्यायचा आहे. दोन्हीही नाभीच्या दोनही बाजूला आपल्याला दाब पडला पाहिजे पोटावरती. त्याच्यामुळे पाय चेंज करून आपल्याला परत एकदा पुढे झुकायचं आहे. एक,
कपाळ जमिनीला टेकलं पाहिजे, एवढी मिनिमम फ्लेक्झिबिलिटी आपल्यामध्ये आली पाहिजे. टाचेचा दाब पोटावरती, परत सरळायचं आहे 2. कपाळ जमिनीला टेकेल एवढी कमीत कमी फ्लेक्झिबिलिटी आपली पाहिजे. परत पुढे झुकायचं आहे 2. थांबायचं आहे, हळूवार श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. श्वास घेतल्यावर श्वास सोडल्यावर पोटाच्या स्नायूंचा दाब वाढतो, तर त्याकडे लक्ष द्यायचं आहे, त्याचा अनुभव घ्यायचा आहे. 2. प्रत्येक वेळेला आसन करताना आपल्याला आसनामध्ये जो काही दाब पडतोय पोटावरती स्नायूंवरती त्याच्याकडे लक्ष द्यायचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. आता 1. कटिचक्रासन करतोय आपण, डाव्या बाजूला वळायचंय 2. उजव्या हाताने डाव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे, मान मागे करायची आहे, पूर्ण पाठीला पीळ द्यायचा आहे. लक्ष आता डाव्या हाताकडे द्यायचा आहे, डावा हात आपल्याला वरती घ्यायचा आहे. 1. डावा हात वर, डाव्या हाताचा दंड कानाला लागलेला, आणि आता असंच हाताचा दंड कानाला लागून ठेवायचा आहे आणि उजवीकडे झुकायचं आहे 2. उजवा खांदा उजव्या गुडघ्याला टेकवायचा आहे, मान वर करायचे, वरती पाहायचंय पूर्ण. परत श्वास घेत सरवायचा आहे. 1. श्वास आतमध्ये आणि सरळ. पुन्हा 2. श्वास बाहेर आणि खाली, उजवीकडे झुकायचा आहे, परत सरळ. 1. श्वास आतमध्ये, परत एकदा 2. श्वास बाहेर, परत सरळ. 1. श्वास आतमध्ये. आता हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, उजवा हात सरळ करायचा आहे, पुन्हा सरळायचा आहे 1. आणि हात खाली 2. प्रत्येक हालचाल हळूवार आणि नियंत्रणात आपल्याला करायचे आहे, त्यामुळे नियंत्रण महत्वाचं आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. आता 1. डाव्या बाजूला वळायचं आहे 2. डाव्या हाताने उजव्या पायाच्या गुडघ्याला पकडायचं आहे, उजवीकडे वळलो आपण. आता उजवा हात वरती करायचा आहे 1. आणि डावीकडे झुकायचं आहे 2. आपल्या छातीच्या आणि पोटाच्या कडेच्या स्नायूला ताण द्यायला पाहिजे आपल्याला उजव्या बाजूला. हात खांद्यातून वरती घ्यायचा, तर श्वास घेत सरवायचा. 1. श्वास आतमध्ये, परत एकदा 2. श्वास बाहेर, परत चला 1. श्वास आतमध्ये, परत एकदा 2. श्वास बाहेर, पुन्हा सरळ. 1. श्वास आतमध्ये. आता हात करायचा खाली, हाताचा पंजा जमिनीकडे, डावा हात सरळ करायचा, पुन्हा सरळायचा. 1. श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2. श्वास बाहेर. ठीक आहे. मानेच्या स्नायूंना थोडासा ताण देऊयात आपण, त्यासाठी दोन्ही हात वरती करायचे आहेत. 1. दोन्ही हातांची बोटं गुंफवायची आहेत, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत, कोपरे सरळ, हात खांद्यातून वर आणि कानाच्या मागे खेचायचे आहेत. जेवढं शक्य तेवढा दंड कानाला लागतील, कानाच्या मागे. आणि आपल्याला असंच हात कोपऱ्यांमध्ये न वाकवता मान स्थिर ठेवून डाव्या बाजूला वळायचं आहे. 1. डावीकडे वळायचं आहे, परत सरवायचं 2. हात वर खेचायचे कानाच्या मागे उजवीकडे. 1. 2. परत हात वर डावीकडे. 1. एकदम सिंपल हालचाल आहे. 2. खुर्चीवर बसून सुद्धा आपण करू शकतो घरी. परत उजवीकडे. 1. 2. पाठीचा कणा फक्त ताठ, वरच्या दिशेने खेचलेला, कोपऱ्यातून हात सरळ, खांद्यातून वर, कानाच्या मागे. आता या स्थितीमध्ये खांद्यातून वरच्या स्थितीत खेचलेला असतानाच आपल्याला बोट सोडायचे आहेत, बोटांना ताण द्यायचा आहे, कोपरे सरळ, हात लूज करायचे नाहीत, बोटांना ताण देऊन 10 सेकंद थांबायचं आहे. 3, 4, 5, 6, 7. श्वास सामान्य घ्या. 8, 9. हाताचे पंजे बाहेरच्या दिशेने करायचे आहेत आणि कडेने हात करायचे आहेत खाली, कोपऱ्यामध्ये न वाकवता पाठीचा कणा ताठ ठेवून. ठीक आहे. दोन्ही हात गुडघ्यांवरती ठेवायचे आहेत आणि खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. 1, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने. 1, 2, 3, 4 आणि 5. हळूवार. आता दोन्ही पाय सरळ करायचे आहेत. डावा पाय सरळ करायचा आहे आणि उजवा पाय आपल्याला सरळ करायचा आहे. पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत.
पायाचे पंजे स्वतःकडे खेचायचे आहेत आणि आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे 30 अंशांपर्यंत. करूयात. 10 सेकंद धरून ठेवायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत एकदा डावा पाय आपल्याला वर उचलायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. उजवा पाय वर उचलायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10. ठीक आहे. पाठीचा कणा ताठ, मान सरळ आणि डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. डावा पायाची टाच जननेंद्रिय आणि गुदमार्ग यांच्या मध्ये लागेल अशी ठेवायची आहे. उजवा पाय सरळ राहील, पाठीचा कणा ताठ, दोन्ही हात बाजूला, मान सरळ. पायाचा आणि शरीराच्या वरच्या भागाचा 90 अंशाचा कोन करायचा आहे आणि श्वास आतमध्ये घेत हात आपल्याला वरती करायचे आहेत. श्वास आतमध्ये, हात वर, मान सरळ ठेवायचे. आता श्वास बाहेर सोडत पुढे झुकायचा. 2, श्वास बाहेर सोडत पुढे, नजर गुडघ्याकडे, दोन्ही हात आणि पायाच्या अंगठ्यांना स्पर्श करायचा प्रयत्न. ज्यांना अंगठ्यांपर्यंत पोहोचता येत नाही त्यांनी जस्ट नडगीपर्यंत पोहोचायचं आहे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. परत श्वास घेत सरळायचा. श्वास आतमध्ये, दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे, डावीकडे वळायचं आहे. आणि थांबायचे 10 सेकंद. पाठीला पीळ द्यायचा आहे. पाय सरळ, पंजा स्वतःकडे खिचलेला. 10 सेकंद थांबायचं आहे. 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत सरळायचं आहे. हात करायचे आहेत सरळ आणि आता परत पुढे झुकायचं आहे. 2, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. ज्यांना शक्य आहे त्यांनी डोकं गुडघ्याच्या जवळ न्यायचा प्रयत्न. ज्यांना शक्य आहे त्यांनी हनुवटी गुडघ्याला टेकवायची आहे, त्याकडे लक्ष द्यायचं आहे. परत हात करायचा आहे वरती. श्वास आतमध्ये, दोन्ही हातांची बोटं गुंफवायची. परत हाताची पंजे आकाशाकडे, डावीकडे वळायचं. पुन्हा एकदा. थांबायचं 10 सेकंद. 2, 3, 4, पायाच्या पंजा स्वतःकडे वळायचा. 6, 7, पाठीला पीळ. 8, 9 आणि 10. परत फिरवायचं आहे. हात सरळ, पुन्हा पुढे झुकायचं आहे. 2, श्वास बाहेर. थोडा सिक्वेन्स आपण बदलतो आहोत आज. पोटाचा भाग मांडीच्या जवळ, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण आपल्याला द्यायचा आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. परत हात वरती. श्वास आतमध्ये, हात वर आणि कडेने हात करायचे आहेत. 2, श्वास बाहेर. परत सेम करायचं आहे. उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. डावा पाय सरळ ठेवायचा आहे. ठीक आहे. पायाचा पंजा स्वतःकडे घेतलेला, मान सरळ, दोन्ही हात बाजूला आणि पाठीचा कणा ताठ, चेहरा एकदम समोर. श्वास आतमध्ये घेत हात वर. श्वासासोबत इथे श्वास आतमध्ये, पुढे झुकताना श्वास बाहेर सोडायचा आहे. 2, श्वास बाहेर. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण, दोन्ही हातांनी पायाच्या पंजांना पकडायचं आहे. नजर गुडघ्याकडे करायची आहे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण आपल्याला द्यायचा आहे. परत हात वरती. श्वास आतमध्ये, दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आणि आता उजव्या बाजूला वळायचं आहे. पूर्ण उजवीकडे वळायचं आहे. दंडकाराला खांद्यातून वरच्या दिशेने हात खेचलेले. थांबायचे 10 सेकंद. 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत फिरवायचं आहे. हाताचे पंजे सरळ आणि पुढे झुकायचे. परत 2, श्वास बाहेर आणि पुढे, नजर गुडघ्याकडे, पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण. हळूवार श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा. ताण आलेल्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, श्वास सोडायचा आहे. परत हात वरती. श्वास आतमध्ये, दोन्ही हातांची बोटं गुंफवायचे, हाताचे पंजे आकाशाकडे,
परत उजवीकडे वळायचं आहे. 2, थांबायचे 10 सेकंद. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 6. परत फिरवायचं आहे. हात सरळ पुढे झुकायचा. पुन्हा 2 श्वास बाहेर थांबायचे 10 सेकंदांसाठी. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. परत हात वरती. 1 श्वास आतमध्ये, हात खाली. 2 श्वास बाहेर. दोन्ही पाय करायचे आहेत फिरा. दोनही हातांचे कोपरे आता जमिनीला टेकवायचे आहेत. दोनही हातांचे कोपरे जमीन टेकवायचे आहेत. पायाचे पंजे पुढच्या दिशेने खेचलेले आहेत. आणि आपल्याला आता डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकता गोल फिरवायचा आहे आतून बाहेर. तर यात 1, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. परत उजवा पाय गोल फिरवायचा आहे आपल्याला आतून बाहेर. करूयात 1, 2, 3, 4 आणि 5. परत विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. इथून बसायचं आहे. पायाचे पंजे स्वतःकडे करायचे आहेत. दोन्ही हात मागे टेकवायचे आहेत. पाय गुडघ्यामध्ये, दोन्ही हात मागे, पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे. दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं खांद्याने एवढं. आणि आता दोन्ही गुडघे डावीकडे करायचे आहेत आणि जमिनीला टेकवायचे आहेत. दोन्ही गुडघे जमिनीला टेकवायचे एवढं अंतर घ्यायचं. परत उजवीकडे सेम एक डावा गुडघा पण जमिनीला टेकला पाहिजे. उजवा गुडघा पण जमिनीला टेकला पाहिजे. एवढं अंतर घ्यायचं पायामध्ये. तर या डावीकडे पहिल्यांदा 1, उजवीकडे 2, 3, 4, 5, 6, 7. उभ्याच्या स्नायूची लवचिकता वाढणार आहे. 8, 9 आणि 10. सरळ आणि पाय करायचे आहेत सरळ. मान करायचे आहे सरळ. दोन्ही हाताचे कोपरे पुन्हा जमिनीला टेकवायचे आहेत. आणि आपल्याला आता परत एकदा डावा पाय गुडघ्यात नावाकडे गोल फिरवायचा आहे. उजवीकडून डावीकडे. तर यात 1 हातून बाहेर. 2 जेवढा पाय सरळ तेवढा आपल्याला फायदा जास्त. 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1, 2, 3, 4 आणि 5. आता उजवा पाय गोल फिरवायचा आहे आपल्याला आतून बाहेर. तर यात 1 रिपिटेशन आपण करतो आहोत. 2, 3, 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 मांडीच्या आतल्या स्नायूंना ताण. 2, 3, 4 आणि 5. हळूवार सर्व दिशा पायाचा पंजा स्वतःकडे घेतल्याचा आहे. दोनही हात बाजूला करायचे आहेत. पायाचा पंजा स्वतःकडे घेतल्याचा. श्वास आतमध्ये घेत दोनही हात आपल्याला वरती करायचे आहेत. शरीरात 1 श्वास आतमध्ये, हात वर. पुढे झुकायचं आहे. 2 श्वास बाहेर. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. परत हात वरती करून पाठीवरती झोपायचं आपल्याला. 1 श्वास आतमध्ये पाठीवर झोपायचं आहे. पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर यायचं. परत 2 श्वास बाहेर सोडत पाय गुडघ्यात न वाकवता वरती यायचा. पाय गुडघ्यामध्ये न वाकवताच आपल्याला मागे झुकायचं. परत 1 श्वास आतमध्ये मांडीच्या स्नायूंचं आकुंचन करायचं आहे. 2 श्वास बाहेर. 1 श्वास आतमध्ये, हात वरती खेचायचे आहेत. श्वास आतमध्ये राहील. 2 श्वास बाहेर. जसं आपण हात वरती केले होते आता तसंच आता हात कडेला घेऊन मागे झोपायचं. तर यात 1 श्वास आतमध्ये, हात बाजूला.
दोन श्वास बाहेर, पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर, परत आता हात करायचे आहेत, एक श्वास आतमध्ये, हात करायचे आहेत खाली, दोन श्वास बाहेर. ठीक आहे. आता दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. भद्रासन आपल्याला करायचं आहे. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. टाचा आणि पंजे एकमेकांना जोडायचे आहेत. गुडघे खाली घेतायचे आहेत. मान करायचे आहे सरळ, नजर समोर. आणि आता कमरेमध्ये न वागता आपल्याला पुढे झुकायचं आहे. परत एक उभ्यातून पुढे झुकायचं आहे. परत फिरवायचं आहे, दोन. परत एकदा सेम, एक पुढे झुकायचं आपल्याला, दोन, पुन्हा पुढे एक, दोन. ठीक आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत, हाताचे पंजे आकाशाकडे. श्वास आतमध्ये घेत हात वरती. एक सिंपल हालचाल, पण पाठीच्या स्नायूंना ताण देणारी. 10 सेकंद थांबायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात खाली, हाताचे पंजे जमिनीकडे, हात करायचे खाली. बरं, दोन्ही पाय सरळ करायचे. डावा पाय सरळ, उजवा पाय सरळ, आणि वज्रासनामध्ये बसायचा आहे. डावा पाय डाव्या बाजूने मागे, उजवा पाय उजव्या बाजूने मागे. गुडघ्यांवरती आता उभं राहायचं आहे. गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. दोनही हातांनी कमरेला सपोर्ट द्यायचा आहे. पायामध्ये खांद्याने एवढं अंतर राहील, गुडघ्यांमध्ये खांद्याने एवढं अंतर, कमरेला सपोर्ट. खांदे मागे रोल करायचे आहेत. आणि श्वास आतमध्ये घेत मागे आपल्याला झुकायचं आहे. तर यात एक श्वास आतमध्ये आणि मागे झुकायचं आहे. दोन श्वास बाहेर आणि सरळ. परत एकदा, एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आता डावा पाय आपल्याला पुढे करायचा आहे. काल आपण साईडला केला होता, आज आपल्याला पाय पुढे करायचा आहे. पंजा टेकवायचा आहे जमिनीला. मांडीच्या स्नायूंना ताण द्यायचा आहे. म्हणजे मांडीच्या स्नायूंचं आकुंचन, गुडघ्याची वाटी वरती खेचायची आहे, म्हणजे गुडघ्यासाठी उपयुक्त होणार आहे. आता श्वास आतमध्ये घेत हात वरती. एक बॅलन्सिंग आपल्याला करायचं आहे. दोन श्वास बाहेर आणि पुढे, पुढे झुकायचं आहे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण येईल याकडे लक्ष द्यायचं आहे. परत हात वरती. एक श्वास आतमध्ये, जेवढा पाय पुढचा पाय सरळ तेवढा आपल्याला ताण व्यवस्थित आणि चांगला पडणार आहे. परत पुढे दोन श्वास बाहेर आणि पुढे, जेवढं शक्य आहे तेवढं करा. परत हात वरती. एक श्वास आतमध्ये आणि हात खाली, दोन श्वास बाहेर. परत डावा पाय मागे घ्यायचा आहे आणि उजवा पाय पुढे घ्यायचा आहे. इथे आपल्याला बॅलन्सिंग पण करावं लागतं, तर बॅलन्स करायचा आहे. श्वास आतमध्ये घेत हात वर. एक श्वास आतमध्ये, नजर एका पॉइंटवर स्थिर, पुढे झुकायचं आहे. दोन श्वास बाहेर आणि पुढे. पायाच्या पाठीमागच्या स्नायूंना ताण, जेवढा पंजा जमिनीला टेकू तेवढा वरच्या बाजूला पण ताण पडणार आहे घोट्याच्या. जेवढा पाय सरळ समोरच्या दिशेने तेवढा फायदा जास्त. परत हात वरती. एक श्वास आतमध्ये, हळूवार. ताण आपल्याला वाढवायचा आहे. रोजच्या रोज प्रॅक्टिसनी ताण आपल्याला वाढवायचा आहे. पुन्हा पुढे दोन श्वास बाहेर. परत हात वरती. एक श्वास आतमध्ये आणि हात खाली, दोन श्वास बाहेर. आणि पाय करायचा आहे मागे. आणि आपल्याला आता टाचेवरती बसायचं आहे. पुन्हा टाचेवर बसायचं आहे. मान करायचे आहे सरळ. आणि आता दोन्हीही हात वरती करायचे आहेत. दोन्ही हात वर.
आता श्वास आतमध्ये घेत मान वरती करायचे आहे. एक, परत मान करायची सरळ. दोन, परत एकदा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पुन्हा एकदा. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. आता गुडघ्यांवरती आपल्याला उभं राहायचं आहे. एक, आणि परत या स्थितीमध्ये मान मागे टाकायचे आहे. एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पुन्हा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. परत टाचेवरती बसायचं आहे. मान करायचे सरळ आणि श्वास आतमध्ये घेत मान वरती करायचे आहे. करूयात. एक, आणि असे मान वर असलेल्या स्थितीमध्येच आपल्याला गुडघ्यांवरती उभं राहायचं आहे. एक, गुडघ्यांवरती उभं राहायचंय, मान वरच राहील. असंच आपल्याला खाली बसायचं आहे. दोन, मान वर, परत उभं राहायचं आहे. एक, दोन. ज्यांना मान वरती ठेवून उभं राहता येत नाही त्यांनी मान सरळ करून करा, काही हरकत नाही. परत एकदा. एक, दोन. आता मान करायचे आहे सरळ आणि हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. मॅटच्या पाठीमागे बसायचं आहे आपल्याला आणि आपण करूयात शशांक भुजंगासन. श्वास आतमध्ये घेत हात वरती करायचे आहेत. एक, श्वास आतमध्ये, हात वर, खांद्यातून वरती घ्यायचे हात. छातीच्या पिंजऱ्याला, पाठीच्या मणक्याला ताण आला पाहिजे असा. परत पुढे झुकायचंय. दोन, स्पाइन स्ट्रेट ठेवून पुढे झुकायचंय. कपाळ टेकवायचंय जमिनीला, कंबर वर उचलू द्यायची नाही. मान वरती करायची आहे आणि भुजंगासन करायचं आहे. एक, कंबर उचलायची आणि भुजंगासन आपल्याला करायचं आहे. पूर्ण खाली यायचं आहे. दोन, श्वास बाहेर आणि खाली. परत एकदा सेम. पहिल्यांदा भुजंगासन. एक, कंबरवर उचलून टाचेवरती बसायचं आहे. दोन, कपाळ टेकवायचे जमिनीला, आपल्या पाठीच्या मणक्याला व्हर्टिकल स्ट्रेचिंग मिळेल असा प्रयत्न. परत दोन्ही हात वर. एक, श्वास आतमध्ये, हात वर आणि हात खाली. दोन, श्वास बाहेर. श्वासासोबत करूया थोडस फास्ट. एक, दोन, श्वास बाहेर. तीन, श्वास आतमध्ये. चार, श्वास बाहेर. पुन्हा एक, श्वास आत. दोन, श्वास बाहेर. तीन, श्वास आतमध्ये. चार, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. तीन, श्वास आतमध्ये आणि चार, श्वास बाहेर. परत एक, श्वास आतमध्ये. दोन, श्वास बाहेर. तीन, श्वास आतमध्ये आणि चार, श्वास बाहेर. शेवटचा सेम. एक, श्वास आत. दोन, श्वास बाहेर. तीन, श्वास आतमध्ये. चार, श्वास बाहेर. पुन्हा एक, श्वास आत. दोन, श्वास बाहेर. तीन, श्वास आतमध्ये आणि चार, श्वास बाहेर. ठीक आहे. आता पंजांवरती यायचं आहे. मान करायचे आहे सरळ, दोन्ही हात बाजूला आणि श्वास आतमध्ये घेत आपल्याला दोनही हात वरती करायचे आहेत. श्वास आतमध्ये घेत हात वर. एक, बॅलन्स करायचा आहे पंजांवरती. मान सरळ, नजर समोर एका पॉइंटवर स्थिर. हात करायचे खाली. दोन, श्वास बाहेर, हात खाली. परत एकदा. एक, श्वास आतमध्ये. आता कमरेमध्ये न वागता आपल्याला असंच उभं राहायचं आहे आणि हात खाली. दोन, श्वास बाहेर आणि हात खाली. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर घ्यायचं आहे. दोन्ही पायामध्ये खांद्याने एवढं अंतर. बोटांना ताण, कोपरे सरळ आणि खांदे गोल फिरवायचे आहेत मागून पुढे. एक, दोन, तीन, चार आणि पाच. विरुद्ध दिशेने. एक,
2 3 4 आणि 5. ठीक आहे, हात करायचे आहेत खाली. आता श्वासावरती करूयात आपण ताडासन. थोडासा बदल, व्हेरिएशन जे आपण प्राणयोग टेक्निक मध्ये करतो ते. पायाचे पंजे सरळ, मान सरळ, हाताचे पंजे पाठीमागच्या दिशेने, मान सरळ ठेवायचे. श्वास आतमध्ये घेत टाचवर दोन्ही हात वरती करायचे आहेत. 10 काउंट करणार आहे आपण. करूयात. 1 श्वास आतमध्ये, हात वर. 2 श्वास बाहेर, हात खाली. पुन्हा 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. 1 2 1 2 1 2 1 आणि 2. सेम करायचं आता. सलग श्वासावरती थोडसा श्वासावरती लक्ष देणं महत्वाचं आहे. 10 काउंट करणार आहे मी. 5 श्वास घ्यायचे. तर 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हात करायचे आहेत खाली. दोन्ही हात समोर करायचे आहेत. आता हाताचे पंजे जमिनीकडे. आता पाय गुडघ्यामध्ये वापरायचे आहेत आणि आपल्याला मांडी करायची आहे जमिनीला समांतर. तर यात 1 पाठीचा कान पाठ, मान सरळ राहील. 2 परत एकदा 1 2 पुन्हा 1 2 चौथं 1 2 पाचवा 1 आणि 2. हात करायचे आहे खाली. सेम करायचं आता. हात खांद्याच्या रेषेत नसून खाली जाताना हात वरती घ्यायचे, वर येताना हात खाली करायचे. म्हणजे कसं, हात असतात आपले 1 आणि 2. ठीक आहे. त्यांना असं जमत नसेल त्यांनी नॉर्मल करा. हात वर नाही घेतले तरी चालतो. ठीक आहे. हात खांद्याच्या रेषेत समोर, पायामध्ये खांद्याने एवढं अंतर. पाय गुडघ्यात वाकवायचे आहेत, खाली जायचं आणि हात करायचे आहेत वरती. करूयात. 1 श्वास आतमध्ये, 2 श्वास बाहेर. पुन्हा 1 2 1 2 1 2. शेवटचा 1 आणि 2. हात करायचे आहेत खाली. ठीक आहे. आता दोन्ही पायामध्ये अंतर घ्यायचं आहे 4 फूट. या बाजूला चेहरा करायचा आहे. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने, मान करायचे सरळ. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत करायचे. आता 1 दोनही हात खांद्याच्या रेषेमध्ये आणि आपल्याला डाव्या बाजूला झुकायचं आहे. 2 डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता डावीकडे झुकायचं आहे. मान खाली करायची आहे, हनुवटी खांद्याला टेकवायची आहे. परत श्वास घेत सरवायचा आहे आपल्याला. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. परत डावा पाय सरळ, उजवा पाय बाहेरच्या दिशेने. दोनही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1 उजवीकडे झुकायचं आहे. 2 उजव्या हाताने उजव्या पायाच्या घोट्याला स्पर्श करायचा आहे. पाय सरळ, मान खाली, हनुवटी खांद्याला टेकवायची आहे. आणि पुन्हा आपल्याला सरवायचं आहे. 1 श्वास आतमध्ये, हात खाली, 2 श्वास बाहेर. परत उजवा पाय सरळ, डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने. श्वासासोबत करूयात. 1 श्वास आतमध्ये, हात खांद्याच्या रेषेत. 2 श्वास बाहेर आणि हात खाली, घोट्याला स्पर्श करायचा आहे. आणि आता उजवा हात आपल्याला गोल फिरवायचा आहे. करूयात. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने. 1 2 3 4 आणि 5. ठीक आहे. परत पूर्ण सरळ आपल्याला व्हायचं आहे. 1 श्वास आतमध्ये आणि हात खाली, 2 श्वास बाहेर. डावा पाय सरळ, उजवा पाय बाहेरच्या दिशेने आपल्याला करायचा आहे. दोन्ही हात खांद्याच्या रेषेत. 1 श्वास आतमध्ये, उजवीकडे झुकायचा आहे. 2 श्वास बाहेर
आणि आपल्याला आता डावा हात गोल फिरवायचा आहे. करूयात. 1 2 3 4 आणि 5. विरुद्ध दिशेने 1 2 3 4 आणि 5. परत सरळ व्हायचं आहे. एक श्वास आतमध्ये आणि हात करायचे आहेत खाली. 2 श्वास बाहेर. पायाचा पंजा सरळ करायचा आहे. डावा पायाचा पंजा बाहेरच्या दिशेने आपल्याला करायचा आहे. आणि आता दोनही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1 आणि आपल्याला डावीकडे गोल फिरायचा आहे. 2 हाताचे पंजे आकाशाकडे. श्वास आतमध्ये घेत हात करायचे आहेत वरती. 1 श्वास आतमध्ये, हात वर. आता पाय गुडघ्यामध्ये वाकवायचं आहे. मांडी करायची आहे जमिनीला समांतर. 1 मांडी जमिनीला समांतर. मागचा पाय सरळ, नजर समोर. परत सरळ, पाय करायचा सरळ. पुन्हा 1 2 परत एकदा 1 2. हात खांद्याच्या रेषेत, हाताचे पंजे जमिनीकडे, गोल फिरायचा आहे आणि हात करायचे खाली. परत डावा पाय सरळ, उजवा पाय बाहेरच्या दिशेने. आणि आता दोनही हात खांद्याच्या रेषेत करायचे आहेत. 1 गोल फिरायचा आहे. 2 हाताचे पंजे आकाशाकडे, हात वरती. 1 आणि पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. मांडी करायची आहे जमिनीला समांतर. 1 मागचा पाय सरळ राहील, नजर समोर. 2 पुन्हा एकदा 1 2 परत एकदा 1 2. हात खांद्याच्या रेषेत, हाताचा पंजा जमिनीकडे, सरळ व्हायचं आहे आणि हात करायचे आहेत खाली. पाय सरळ आणि आपल्याला सरळ व्हायचं आहे आणि आपल्याला करायचे आहेत 4 सूर्यनमस्कार. त्यासाठी आपल्या मॅटच्या पुढे उभं राहायचं आहे. मॅटच्या पुढे उभं राहायचं आपल्याला. दोन्ही हात नमस्कार मुद्रेमध्ये घ्यायचे आहेत आणि श्वास आतमध्ये घेत दोन्ही हात वरती. 12 स्टेप्स मध्ये करायचे आपल्याला. 2 पुढे झुकायचं आहे. 3 दोन्ही हातांनी पायाच्या अंगठ्यानं स्पर्श, जमिनीला स्पर्श. तर डावा पाय मागे. 4 मान वर, उजवा पाय मागे. 5 टाच टेकवायचे आहेत. गुडघे छाती हलवटी. 6 7 8 डावा पाय पुढे. 9 10 11 आणि 12. परत एकदा 2 3 उजवा पाय मागे. 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. परत एकदा 2 3 4 5 शरीराचा त्रिकोण. 6 7 8 9 10 11 आणि 12. शेवटचा 2 3 4 5 6 7 8 9 10 11 आणि 12. ठीक आहे. आता सर्वांनी पाठीवरती झोपायचं आहे. डोकं माझ्याकडे, पाय पाठीमागच्या बाजूने, डोळे बंद, लक्ष श्वासावरती.
हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास आपल्याला सोडायचा आहे. श्वासाची गती, हृदयाची गती सामान्य करायची आहे. ज्या ज्या स्नायूंना ताण पडलाय त्या त्या स्नायूंना रिलॅक्स करायचं आहे. आणि आता दोन्ही पायांचे टाचा पंजे जोडायचे आहेत. हात मांडीच्या बाजूला, हातांचे तळवे जमिनीला टेकलेले असे ठेवायचे आहेत. आणि श्वास आतमध्ये घेत दोनही हात कडेनी वरती करायचे आहेत आणि पाय गुडघ्यांमध्ये वाकवायचे आहेत. ठीक आहे, करूयात श्वासासोबत. एक श्वास आतमध्ये, हात वरती असं करायचंय. पायाचे पंजे जमीन टेकवायचे आहेत, टाचावरती ठेवायचे आहेत. परत दोन श्वास बाहेर, हात खाली, पाय सरळ. परत एकदा एक कडेनी हात वर, पाय गुडघ्यात वाकवलेले, टाचा पंजे टेकवायचे, टाचा वरती राहतील. श्वास आतमध्ये. परत दोन श्वास बाहेर. परत एकदा एक श्वास आतमध्ये, दोन श्वास बाहेर. पुन्हा एक श्वास आतमध्ये. कोऑर्डिनेशन करायचं आहे हाताच्या आणि पायाच्या मुवमेंटचा. आणि सोबत श्वास. दोन श्वास बाहेर, तीन श्वास आतमध्ये, चार श्वास बाहेर, पाच श्वास आतमध्ये, सहा श्वास बाहेर, सात श्वास आतमध्ये, आठ श्वास बाहेर, नऊ श्वास आतमध्ये, दहा श्वास बाहेर, अकरा श्वास आतमध्ये, बारा श्वास बाहेर, तेरा श्वास आतमध्ये, चौदा श्वास बाहेर, 15 श्वास आतमध्ये, 16, 17, 18, 19 आणि 20. हात करायचे आहेत खाली आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं आहे. हाताचे पंजे आकाशाकडे करायचे आहेत, डोळे बंद ठेवायचे आहेत. लक्ष श्वासावरती. पोटाच्या स्नायूंना, मांडीच्या स्नायूंना इथे ताण पडला असेल, हात आणि खांद्याच्या लेवलला, मानेच्या लेवलला ताण, त्याला रिलॅक्स करायचा आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित आपल्याला ठेवायची आहे. आणि आपल्याला डाव्या कुशीवरून वळायचं आहे आणि पोटावरती झोपायचं आहे. डाव्या कुशीवरून वळायचं आहे, पोटावरती झोपायचं आहे. दोनही हात एकमेकांवर, कपाळ दोनही हातांवरती टेकवायचं आहे. हनुवटी दोनही हातांवरती टेकवायचे आहे आणि दोनही हातांवरती दाब देऊन मानवर, छातीवर आणि हात करायचे आहेत सरळ. तर यात एक मानवर, टाचा पंजे जोडलेले, हात सरळ. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास सोडायचा आहे. परत खाली यायचं आहे, दोन श्वास बाहेर आणि खाली. परत एकदा एक श्वास आतमध्ये, हात सरळ, मान वर, गळ्याच्या स्नायूंना ताण. आणि परत खाली यायचं आहे, दोन. आता हनुवटी दोन्ही हातांमध्ये टेकवायची आहे, फक्त मान वरती करायची आहे. एक, जेवढं शक्य तेवढं मान वर, टाचा पंजे जोडलेले समोर पाहायचं आहे आणि मॅक्सिमम वरच्या दिशेने बघायचा प्रयत्न करायचा आहे. पूर्ण वर पाहायचंय तुम्हाला जेवढं शक्य आहे तेवढं. आणि आता वरती पाहत राहत आपल्याला डावा पाय गुडघ्यामध्ये न वाकवता वर उचलायचा आहे. एक, पूर्ण वर पाहायचं मॅक्सिमम. डावा पाय वर, पाय खाली, दोन, मान स्थिर. परत उजवा पाय, एक, दोन,
जेवढी नजर वर ठेवाल तेवढा मानेला ताण जास्त पडणार आहे. डावा पाय वर उचलायचा आहे, 10 सेकंद थांबायचा आहे. करूयात. एक, एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9 आणि 10. उजवा पाय सेम वर उचलायचा आहे, 10 सेकंद थांबायचे फक्त. एक, दोन, तीन, चार, पाच, सहा, सात, आठ, 9 आणि 10. हळूवार मान करायची खाली. कपाळ टेकवायचं आहे दोनही हातांवरती. हळूवार श्वास घ्यायचा आहे, हळूवार श्वास बाहेर सोडायचा आहे. शेवटचं शशांक भुजंगासन. दोन्ही हात खांद्यांच्या बाजूला, हनुवटी जमिनीला टेकलेली. दोन्ही हातावरती दाब देऊन मानवर छातीवर हात सरळ. एक, गळ्याच्या स्नायूला द्यायचा आहे ताण. परत आता कंबर उचलून आपल्याला टाचेवरती बसायचं आहे. दोन, कपाळ टेकवायचं आहे जमिनीला. श्वास आतमध्ये घेत दोनही हात वरती करायचे आहेत. एक, श्वास आतमध्ये, हात वर आणि हात खाली. दोन, श्वास बाहेर. ठीक आहे. आता सर्वांनी पद्मासनामध्ये बसायचं आहे. पद्मासन किंवा अर्ध पद्मासनामध्ये बसायचं आहे. डोळे बंद आणि लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. पोटाच्या स्नायूंकडे लक्ष द्यायचं आहे आणि आपल्याला कपालभाती करायची आहे. पोट आतमध्ये खेचायचं आहे आणि श्वास बाहेर सोडायचा आहे. एका मिनिटामध्ये 60 वेळा पोटाची हालचाल आपल्याला होईल अशा प्रकारे गती ठेवायची आहे. थोडासा श्वास घ्यायचा आहे आणि करायची कपालभाती 60 वेळा फक्त. ज्यांचं झालंय त्यांनी थांबायचं आहे. उजव्या हाताच्या अंगठ्याने उजवी नाकपुडी बंद करायची आहे आणि कपालभाती करायची आहे, ज्याच्यामध्ये डाव्या नाकपुडीने श्वास बाहेर सोडला जाईल या प्रकारे. करूयात. आता डावी नाकपुडी बंद करायची आहे, उजवीने श्वास बाहेर सोडून कपालभाती आपल्याला करायची आहे. करूयात.
आता आपल्याला अल्टरनेट करायचं आहे, एकदा डावीने सोडायचं आहे, एकदा उजवीने सोडायचं आहे कपालभातीमध्ये. करूयात. हळूवार. ज्यांचं झालं त्याने थांबायचं आहे. लक्ष श्वासावरती द्यायचं आहे. नजर दोनही भुवयांच्या मध्ये केंद्रित. आणि आपल्याला 3 वेळा ओमकार गुंजन करायचं आहे. त्यासाठी सर्वांनी खोल श्वास आतमध्ये घ्यायचा आहे. प्रार्थना म्हणायची आहे. ओम पूर्णमद पूर्णमिदम पूर्णात पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांति 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 है. दोनही हातांचं एकमेकांवरती घर्षण करायचं आहे. दोनही हात आपल्या चेहऱ्यावरून आपल्याला फिरवायचे आहेत. नमस्कार मुद्रेमध्ये यायचं आहे. हनुवटी आपली छातीला टेकवायची आहे. त्यानंतर हळूवार डोळे उघडायचे आहेत आणि आपल्याला रिलॅक्स व्हायचं. आजच्या पुरते एवढंच. उद्या बरोबर आपण 7:30 वाजता भेटूयात नवीन योगासना आणि प्राणायामासोबत. थँक्यू.